नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत. दिवे बंद करा, खिडक्या बंद करा आणि मन घट्ट पकडा, कारण आता तुम्ही ऐकणार आहात भय, रक्त आणि रहस्याने भरलेला एक असा शो जिथे कथा नसतात, त्या कथा जिवंत होतात. मी आहे तुमचा आर्जे शापित आणि तुम्ही ऐकताय भूत कट्टा FM. खरी कहाणी, खरी भीती. कोकण. इथे सकाळी समुद्राच्या लाटांच्या मंद गजराने जाग येते आणि संध्याकाळी नारळाच्या झाडांवरून उडणाऱ्या पाखरांच्या थव्याने दिवस संपतो. पण या निसर्गाच्या गोड गंधामागे एक काळं, थंड आणि भयंकर रहस्य दडलंय. गावात एक चर्चा नेहमी सुरू असते, ती म्हणजे त्या झाडामागच्या घराची. तिथे एक बाई होती जिला कोणीही नावाने हाक मारत नसे, कारण तिचं नाव उच्चारलं की गावातलं वातावरण बदलतं. दिवे लुकलुकतात, वारा थंड होतो आणि असं वाटतं जणू कुणाच्या तरी नजरा तुमच्यावर खेळलेल्या आहेत. लोकांच्या आठवणीत तिचं रूप अजूनही जिवंत आहे. डोळे पिवळसर चमकणारे, केस लांब आणि गुंतलेले, जणू त्यांनी वर्षानुवर्ष पाणी, साबण किंवा कंगवा पाहिलेलाच नाही. तिची त्वचा पांढरट, सुरकुत्यांनी भरलेली आणि अंगावर नेहमी काळी फाटकी साडी. ओठांवर एक विक्षिप्त हसू, जणू एखाद्या काळ्या गुपिताची खात्री तिला आहे. एकदा गावातल्या जुन्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह सापडला. पाण्यात तो हलकेच तरंगत होता. त्याची त्वचा राखाडी रंगाची आणि डोळे मिटलेले. एखाद्या फुग्यासारखा तो त्या पाण्यात तरंगत होता. त्या दिवसानंतर गावावर संध्याकाळचं सावट कायमच बसलं. सूर्य मावळला की दारे बंद, खिडक्या आतून लावून घेतल्या जात, रस्ते रिकामे. फक्त अधूनमधून वाऱ्याने नारळांच्या पानांचा खडखडाट ऐकू यायचा. कधीकधी कुत्रे गुरगुरायचे आणि त्यांच्या नजरा एकाच दिशेने खेळलेल्या असायच्या, त्या जुन्या झाडामागच्या घराकडे. मुंबईचा तरुण पत्रकार अजय, तो हुशार, हट्टी आणि भूतांवर अजिबात विश्वास नसलेला. अजय आपल्या पत्रकार मित्रांना तिकडे जाऊन सगळी घटना काय आहे ते पाहून येऊ असा हट्ट करू लागला. आदित्य आणि राहुल यांचा विरोध असूनही मित्रप्रेमापोटी ते अजयसोबत गावी जाण्यास तयार झाले. आदित्यची काकू कोकणात राहत असे. त्यांनी त्या मालती काकूंकडे राहण्याचा निर्णय घेतला आणि ते कोकण प्रवासाला निघाले. संध्याकाळी जेवताना आदित्य विचारतो, काकू, गावात इतकी शांतता आहे, पण एक गोष्ट जाणवली. त्या झाडामागे एक पडलेलं घर आहे ना, फार गूढ वाटते. मालती काकूंचा चेहरा गंभीर होतो. तिथे एक बाई राहत होती. एक दिवस ती ओरडत जंगलात पळाली आणि परत कधी आलीच नाही. लोक म्हणतात तिचा आत्मा अजूनही तिथंच फिरतो. आदित्य हसतो, असं काही नसतं काकू, मी उद्या सकाळी तिथं फोटो जाऊन काढतो. जेवण आटोपल्यानंतर उद्याची वाट न पाहता मित्रांची नजर चुकवून अजय बाहेर निघाला. गावकऱ्याने त्याला सांगितले, अरे जाऊ नकोस, पण त्याला ते आवाहन वाटलं. तो कॅमेरा, टॉर्च आणि एक छोटा रेकॉर्डर घेऊन तो त्या पडक्या घराजवळ पोहोचला. रात्रीचे 12 वाजले होते. अजय त्या जुन्या मोडकळीस आलेल्या घरासमोर उभा होता. दरवाजाच्या पटीतून मंद प्रकाश बाहेर पडत होता. त्याने हळूच आत डोकावलं. एका कोपऱ्यात काळ्या फाटक्या साडीतील वृद्ध बाई मृत कोंबड्यावर काहीतरी पुटपुटत होती. जमिनीवर मीठ, हळद आणि रक्तांचे थेंब. अजयने लक्ष दिलं, तिथे एक पेटी लॉक केलेली होती आणि तिच्यावर विचित्र अशा खुणा कोरलेल्या होत्या. आणि त्या क्षणी चिटकिनीचे डोळे थेट त्याच्याकडे वळले. पण तिचा चेहरा भीतीने नव्हे तर दुःखाने भरलेला होता. तिची नजर त्याला खेचत होती, अगदी आतमध्ये ओढत होती. अजय त्या घरात शिरला आणि पेटी उघडली. आत एक लहानसं मुलाचं खेळणं होतं आणि त्यावर वाळलेलं असं रक्त. अचानक दरवाजा आपटला आणि ती बाई त्याच्यासमोर उभी होती. पण चेटकीन त्याला मारत नव्हती. ती फक्त म्हणाली, माझं बाळ परत आण. आणि काही क्षणातच ती धुळीत विरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अजयचा पत्ताच नव्हता.
गावकऱ्यांनी शोध घेतला, पण फक्त त्याचा कॅमेरा जुन्या विहिरीमध्ये सापडला. शेवटचा फोटो धुसर होता, पण त्यात त्या बाईचं हसणं स्पष्ट होतं. डोळ्यात एक थंड क्रूर असं समाधान. 3 दिवसांनी अजय गावात परत आला, पण सगळे त्याच्याकडे पाहतच राहिले. 3 दिवस तो कोठे होता त्यालाही माहीत नव्हतं. तो सरळ त्या विहिरीकडे गेला. विहिरीतून एक छोटासा सांगाडा बाहेर काढला आणि त्याच्यासोबत पेटी गावातल्या मंदिरात ठेवली. त्या दिवसापासून गावात कोणाचंही गायब होणं थांबलं. इकडे आदित्य आणि राहुल काळजीत असताना मात्र सर्वांना कसे मी घाबरवले म्हणून अजय त्यांनाच वेड्यात काढून चला मुंबईला परत जाऊ म्हणून बॅग भरू लागला. अजय मुंबईला परतला. मुंबईला परतल्यावर काही दिवस सर्व सुरळीत होतं, पण नंतर अजय बदलायला लागला. तो रात्री अंधारात तासनतास बसून राहायचा. भिंतीकडे एकटक पाहायचा. मंद आवाजात काहीतरी पुटपुटायचा. त्याच्या शब्दांचा अर्थ कोणालाच कळत नव्हता. हे त्या बाईचे मंत्र असावेत. एका रात्री त्याच्या घराबाहेर त्याला तीच काळी साडी दिसली आणि दरवाजावर जुनं रक्ताळलेलं खेळणं. एके दिवशी आदित्य आणि राहुल त्याच्या घरी गेले. अजय वाघासारखा झेपावला. त्याचा आवाज बदलला होता. स्त्रीसारखा धारदार आणि चिडलेला. तो ओरडला, माझं बाळ मला परत दे, नाहीतरी तुला जाळून टाकेन. त्याची ताकद माणसाहून जास्त होती. तो भिंतीवर कोळ्यासारखा चढत होता. फर्निचर हवेत फेकत होता. कधी अचानक त्याचा चेहरा बदलून त्या वृद्ध बाईसारखा होत होता. त्याचे मित्र त्याला मंदिरे, तांत्रिक आणि शेवटी कोकणातील एका वयोवृद्ध पुजाऱ्याकडे घेऊन गेले. 3 रात्री अग्नीसमोर मंत्र, घंटानाद आणि धुपाच्या सुगंधात त्याला बंद करून ठेवले जात होतं. अजय ओरडत होता, कधी रडत होता, कधी विक्षिप्तपणे हसत होता. शेवटच्या दिवशी तो थरथरत कोसळला आणि त्याच्या तोंडामधून काळा धूर पडून नाहीसा झाला. पुजाऱ्याने अजयने त्याच्या मित्रांना बसवून सांगायला सुरुवात केली. राधा ही गावातलीच होती. सुंदर, तरुण आणि गोड बोलणारी. पण तिचं आयुष्य फार कठीण गेलं. लहान वयातच लग्न झालं, पण तिचा नवरा वारला. त्यानंतर गावकऱ्याने तिला अपशकुनी समजून दूर लोटलं. तिचा संसार, स्वप्न आणि जगण्याची आस सगळं एका क्षणातच तुटलं. गावातली लोक तिला पाणी देत नसत. तिच्याशी गोड बोलत नव्हतं. राधा दिवसेंदिवस एकटी पडत होती, पण तिचं मन प्रेम, आधार आणि मातृत्वासाठी तडपडत होतं. एका रात्री गावाच्या बाहेर जंगलात तिला एक जखमी साधू भेटला. त्याने तिला औषधोपचार आणि गूढ मंत्र शिकवले. साधू म्हणाला, हे मंत्र तुला तुझं हवं ते देतील, पण त्याची किंमत मोठी असेल. राधा त्या मंत्राच्या आहारी गेली. हळूहळू तिने रात्रीच्या वेळी मुलांना बोलवायला सुरुवात केली. तिच्या घरात अगरबत्तीचा सुगंध आणि रक्ताचा गंध एकत्र पसरलेला असायचा. ती म्हणायची, ही माझी मुलं आहेत, कुणी त्यांना माझ्यापासून घेऊच शकत नाही. एके दिवशी गावकऱ्यांनी तिच्या घरात शिरून एक भयंकर दृश्य पाहिलं. चौकटीवर मिठाचा गोल, त्याच्या हात एक लहान मूल आणि राधा हातात धारदार सुरा घेऊन मंत्र म्हणत होती. गावकऱ्यांनी संतापून तिला बाहेर काढलं. राधा ओरडत होती, रडत होती, पण कोणी तिचं ऐकलंच नाही. तिला गावाच्या चौकात नेऊन लाकडाच्या राशीवर बांधून जिवंत जाळून टाकलं. आग तिच्या अंगावर चढत होती, पण ती किंचाळत नव्हती. फक्त एका भयानक हसण्यात ती सगळ्यांना शाप देत होती. माझं बाळ परत दे, नाहीतरी प्रत्येक पोटातून मी ती घेईन. अशा पद्धतीनं ती किंचाळत होती. तिने अजयच्या हातून स्वतःच्या बाळाला मुक्ती देण्याचं काम करून घेतलं. म्हणून अजयने त्या विहिरीमधून तो सांगाडा काढून देवळात नेऊन ठेवला. त्या 3 दिवसात अजयसोबत काय झालं हे एक रहस्यच आहे. कदाचित 3 दिवस अजयच्या शरीरात राहून ती स्वतःच्या मुक्तीचा मार्ग शोधू पाहत होती. हे ज्ञान तिला त्या साधूने दिले आहे, परंतु गावातल्या माणसाचा सूड घेण्याची इच्छा तिला आजही मुक्त होऊ देत नाही. अजयने विचारले, ती गावातील मुलांना का बोलावत असे? पुजाऱ्याने सांगितले की तिला लहान मुलांची गरज होती, कारण तिला नरबळी देऊन गावाला शापित बनवायचे होते.
एका मोठ्या अमावस्येच्या रात्री ते करणे गरजेचे होते, परंतु गावातल्या लोकांनी तिला पकडल्यामुळे ते घडले नाही. त्यामुळे तिने स्वतःच्या मुलाचा दिलेला बळी व्यर्थ केला आणि आपल्या बाळाचा असा अंत तिला सहन होत नसल्यामुळे ती त्या चक्रात अडकून आहे. अजयचं तिथे जाण्याने तिला एक शरीर मिळाले आणि तिने आपल्या मुलाला मुक्त करायला वापर केला आणि ते मुंबईमध्ये तिने स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. पण सूडबुद्धीने मुक्त न होता पुन्हा त्या पडक्या घरात जाऊन ती कैद झाली. राधेचा आत्मा कोकणाच्या या भूमीत भरकटतो आहे. जो कोणी तिच्या डोळ्यात डोळे घालतो तो तिच्या शापाचा कैदी बनतो. जर तुम्हाला आजची भयकथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या भूतकथा FM वर RJ शापित सोबत गप्पा मारायला नक्की या. धन्यवाद.